नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। भाजपाला महाराष्ट्रात मोठा धक्कादायक आकडेवारी समोर। काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे। याच दरम्यान महाराष्ट्रातून मोठी बातमी समोर येत आहे। राज्यात भाजपाला मोठा फटका बसला आहे। अनेक दिग्गज उमेदवार सध्या पिछाडीवरती आहेत। साताऱ्यातून उदयनराजे, दिंडोरीतून भारती पवार, जालन्यातून रावसाहेब दानवे आणि चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर आहेत। प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवारच्या विरोधात मोठी आघाडी मिळवली आहे। पंकजा मुंडेही पिछाडीवर होत्या, मात्र त्यांना आता आघाडी मिळवली आहे। भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवरती आहेत। प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून तब्बल 1 लाखाची लीड घेतली आहे, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पिछाडीवरती आहेत। 7व्या फेरी अखेर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार भारती पवार यांना एकूण 1,50,437 एवढे मते पडले आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर बगरे यांना 1,68,939 एवढे मते मिळाले आहेत। भास्कर बगरे यांनी 7व्या फेरीमध्ये 18,502 मतांची आघाडी घेतली आहे। दरम्यान दुसरीकडे जालन्यातून रावसाहेब दानवे हे देखील पिछाडीवरती आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांना आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये 9,22,227 मतं मिळाले आहेत, तर रावसाहेब दानवे यांना 89,411 मते मिळाली आहेत। कल्याण काळे यांनी जालन्यातून आघाडी घेतली आहे। सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांच्या विरोधात शशिकांत शिंदे यांना 13,104 मतांची लीड मिळालेली आहे। मित्रांनो, लोकसभा निवडणुकीचा निकाल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलवरती अप टू डेट माहिती दिली जात आहे, तर चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे निकालासंदर्भात तुम्हाला सर्व व्हिडिओ आणि चालू अपडेट्स सर्वप्रथम या चॅनलवरती बघायला भेटतील। भेटूया पुढच्या व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।